नमस्कार, मी रुद्रा काके. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत डायरेक्ट अंधारी जंगलामध्ये. अंधारी जंगलात जाण्यासाठी आपण निघालेलो आहोत आणि निघाला होता ना. आता पुढे बघू आता आपण नेमकं काय काय होतं आणि काय काय नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फायनली आपण आता इथं पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला लागणार आहे ट्रेकिंगची बस. आता बघून बसमध्ये ते ट्रेक ड्रायव्हर्स म्हणून आहेत, त्यांची बस आहे आणि त्यांचं सगळं नियोजन आहे. त्याच्यामुळं आपण आता बसणार आणि निघणार. आपली बस पण आलेली आहे आणि बस आहे आपल्या. आता या बसमध्ये आपल्याला जायचं आहे. ही आपली बस आहे आणि पूर्ण बसमध्ये जवळपास त्यांचे 50 ते 60 जण आहेत. आता ते पूर्ण बस आपले स्पेशल आदराई जंगलामध्ये जाणार आहे ट्रॅकिंगसाठी. त्याच्यामुळे ही पूर्ण बस आहे आपली आणि या बसमध्ये आपले जेवढे आहेत ते सगळे म्हणजे अनोळखीचे. फक्त आपण 3-4 जण आहेत ओळखीचे. एक आपला मामा, मावशी आणि तिसरे काका आणि आपण 4 जण. हे काका मामा आपली ही बाकीची Hi, I'm Tiffany. पहिले तू इकडे कर मी कब गुजरा अमृतसर कब जाने लाहौर आया मैं दिल छोड़ आया. फायनली आपण जवळपास पोहोचलेलो आहोत आणि आता वाजले सकाळचे 4 वाजले तर बघा पूर्ण बसमध्ये सगळे झोपलेले आहेत. आता झोपलेले आहेत. आता आपण खाली पितो होतो. आता आपण खाली उतरलेलो होतो आणि पूर्ण बघा अंधार किट आहे. आता आपल्याला फ्रेश होऊन आंघोळ पिंघोळ करून 6 वाजता आपल्याला ट्रॅकिंगला निघायचं आहे. तशी ते ट्रेक ड्रायव्हरनेच सांगितलं आहे. आता आपण मस्तपैकी ब्रश करूया, थोडा नाश्ता करूया आणि रेडी राहूया. आता बघू त्यांची वाट. आपण ज्यांच्याकडे थांबलो त्यांचं नाव रोहिदास आहे. आपण कोणत्या गावात थांबलो? खिरेश्वर, तालुका जुन्नर, जिल्हा आणि महाशेष घाटाची. इथे आता आपण जाणार आहे आद्रे बघायला. तिथं आपल्याला वेगळे पॉईंट्स आहेत. तुम्हाला जिथं फोटोज काढायचे आहेत मी तिथं सांगेल की इथं फोटोज काढायला पॉईंट चांगले आहेत. आणि काय ठिकाणी रिस्की पॅच आहे तर त्या ठिकाणी सांगेल की खाली बसायचं किंवा हळू चालायचं वगैरे, तर त्या ठिकाणी हळूहळू चालायचं. हम जहाँ पे रुके वो गाँव करने के बाद आपको फिर अपना ट्रेक शुरू कर देंगे. तो यहाँ से जाते समय सबने 2-2 के पेयर करने के. और ए पॉइंट पे मैं साहिल और कोमल मैम रहेंगे. बी पॉइंट पे मानसी मैम और प्रणव सर रहेंगे. और जेड पॉइंट पे मंदार सर और अर्जुन सर रहेंगे. आपने फ्रीक्वेंसी सेट की है 7 पे. अगर कहीं बाई चांस गुम हो गए, वैसे तो नहीं होने वाले, अगर बाई चांस गुम हो गए किसी से भी कांटेक्ट करने के 7 फ्रीक्वेंसी से कांटेक्ट कर दो. हमको कनेक्ट करने का, हम ट्रेक डायरी से आए. समझा सबको? 2-2 के पेयर्स कर. ते जसं सांगितलं तसं आपण आता सगळे रूल्स फॉलो करू. आता आपण निघालो ट्रॅकिंगसाठी. या मामा आहे मागं, मावशी आणि काका पण आहे सोबत. हे बघा आपण आता 4 जण आपण जवळचे आहेत आणि बाकीच्याला अनोळखीचे आहेत. म्हणजे आपले ते काही जास्त ओळखीचे नाहीत असं ट्रेक डायर्समुळं. त्याच्यामुळं कुणी पण पार्टिसिपेट घेऊ शकते. तुम्हाला जर कधी जायचं असेल तर ट्रेक ड्रायर म्हणून एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला पण तुम्ही एक वेळेस विजिट करा जर तुम्हाला कुठं जायचं असेल तर. आता आपण निघालो आहोत ट्रेकिंगसाठी. थोडंसं काय आहे, थोडंसं वातावरण पण बेस्ट आहे. आता आपण थोडंसं काय आता बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे. आणि पूर्ण जे दिसतात हे पूर्ण ट्रेक डायर्समधूनच आलेले आहेत, त्यांच्या थ्रूच आलेले आहेत. आणि ते आता आपण आलो तर आता निघालो. म्हणजे थोडंसं रस्ता एकदम गावठीसारखाच आहे. आपल्याला जंगलात जायचं म्हटल्यावर थोडासा रस्ता बी थोडासा खडबडमळ असणार आहे. बऱ्याचशा जागेवर असं नदी नाले वडे वाहतच चालू असणार असं ते ट्रेक डायर्स पण सांगत होते रात्रीच्याला. आणि आता आपण पुढे पण बघणार आहोत आता काय काय भेटतं, कशातून जावं लागतं आपल्याला आणि काय काय आहे पुढे ते पण बघायचं आहे. तर चला तर बघूया आपण पुढे नेमकं काय काय होतं काय काय नाही. काम आहे चिखलामध्ये. इथूनच वाहत गेलेस आपण.
हे कोण आहे मामा? इथं म्हणलं ना गाईड असतं, कुठे गेला गाईड? तेच लोक 3-4 वेळेस ह्याचं नाव काय आहे धबधब्याचं? हे बघा आपल्यासोबत एक डॉगी पण निघालेला आहे. तो त्याचा आपण त्याचा तो कोणत्याही ट्रॅकमध्ये बघू शकता तुम्ही, एक डॉगी तर असतोच आहे आपल्यासोबत. पण एक आता आला आहे, बघूया आता. बघा हे किती पाणी दिसतंय, पाणी बघा. आणि आता बघू आपण पुढे अजून काय होते काय नाही. हे बघा थोडेसे म्हणजे एकदम गावात टाईपचं, जसं खडकामध्ये किंवा नदी साईडला जसं असते तसंच आहे जवळपास हे. पण आता झाली सुरुवात. ही आमच्या गावातली खटकळी, आमच्या गावात अशी खटकळी म्हशी चालसाठी आज सिटीमधल्या म्हशी आली. आपण आला तुझा छोट्याशा नदीपाशी, आणि नदीपासून आपल्याला नदी पार करायची. बघा ही नदी किती मोठी नदी आहे. जर जास्त पाऊस आला येता याच टाईमला तर आपण इतका प्रेशर वाढू शकतो. आता बघा किती मोठं पाणी दिसतंय. या पाण्यामध्ये आपण बघा आपल्या गुडघ्यापर्यंत पाणी लागतंय. आणि इतकं थंड पाणी आहे की विचारू नका. आता नदीतलं पाणी एकदम थंड असतं, उडून डोंगरामधून आलेलं असते. आणि आपल्यासाठी ते ट्रेकिंगसाठी ते जे आहेत ते असं आडवं थांबलेत, म्हणजे कोणी पडून किंवा कोणी वाहून जाऊ नये म्हणून. पण ते थांबलेत आणि ते एकदम सेफ्टीसाठी त्यांची जबाबदारी असते ट्रॅक ड्रायव्हरची, की यांना सेफ न्यायचं आणि सेफ आणून संभाजीनगरला सोडायचं. हे बघा ही पूर्ण आपली गँग दिसते. हे गँगमध्ये हे बघा इथं आता थोडंसं आपल्याला ही थोडीशी साईडला झाले. फुटामध्ये सगळे खडे घुसले सध्याच्याला आता. आणि हे बघा ही गँग आपली. चला आता थोडासा आता ट्रेक टायर्स काय काय सांगतात काय काय नाही आता एकदा चेक करावं लागेल. ते बोलतात काहीतरी आहे वाटतं, तसं सर्वजण एक मीटिंग होईल. त्यांचे नियम अजून काय राहिले असतील ते सांगतील. आता चेक करूया आपण काय बोलतात ते काय नाही. तर त्यांची फिटिंग ओके झालेली आहे. त्यांनी थोडंसं वर्कआउट करून घेतलेलं आमच्याकडून, जसं पाय दुखू नये म्हणून. आता ते काय मोबाईलने काय शूट म्हणजे वर्कआउट करून घेतलेलं आहे. आता आपण मस्तपैकी आता इथून पुढे खरं ट्रेकिंगला सुरुवात झाली म्हणायला काही हरकत नाही. आता चला तर आपण पुढचं बघूया. कसं आहे मग जंगल, ओरिजिनल जंगल आणि ओरिजिनल ट्रॅकिंग चालू झाले आहे चिखलामधनं मस्तपैकी ओकेमध्ये निघालत होतो आपण ट्रेकिंगसाठी हळूहळू. आणि हे बघा आता चलो बघू. हे बघा हे आलं तर एकदम प्युअर डोंगरासारखं वातावरण एकदम सुटेबल झालेलं आहे. एकदम फ्रेश वातावरण आहे. सकाळी मोकळं वातावरण आहे. हे बघा विकेंडची जत्रा भरणार आहे आज अंधाराई जंगलामध्ये. आणि इथं आता आपण बघा हे वातावरण एकदम सूट झालेलं आहे मस्तपैकी. आता त्याला तर पुढे आता बघू आता पुढे काय होते. चलो ये बघा हे आलं तर आपण थोडासा फोटोशूटला थोडासा टाईम देणार म्हटलं आहे. ट्रेक ड्रायव्हर्स त्यांच्या पद्धतीने वागायचं आपण आणि चालायचं. आत्ता बघा हे जो पलीकडं डोंगर आहे त्या डोंगरामध्ये आपल्याला जायचं आहे. हे ओरिजिनल डोंगर आणि ओरिजिनल डोंगराच्या पलीकडे आता काय काय आहे काय काय नाही ते पण आपल्याला बघायचे.
पण आता चलत राहावं लागेल, पाय लागले दुखायला. आत्ताच अजून अर्धा एक तास झाला असेल चालतो आम्ही, पण तरी आता पाय लागले दुखूला. आता ना चलो तर आता बघूया पुढे पुढे. लोकल ट्रेन यावं लागली. हे असं राजगडावर बी असंच चढायला येतं काही जागा. लय पाऊस आला वाजते चो. हे बघा इकडं छोटासा धबधबा आहे, एकदम छोटासा धबधबा आहे. आणि हे बघा कितीच आहे. आता पुढे ह्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणतात ट्रेक ड्राईव्हवाले. तर जाऊ आपण पुढे पण बघूया. आता हे दिसतंय ते जंगल आहे. आजची बरं वाटतंय. खाली पाणी दिसते खाली सर पाणी पाणी वाजतंय नुसतं खाली. अरे कोण पण रस्ता इकडे वाहत ना पाणी. अरे मामा हे खरं जंगल आहे खाली. होय माग हे जंगल आहे. आत्ताशी थोडस स्वर्गात आले वाटायले. चला बस नेक्स्ट. तू काय सगळी नुसतं पॉज करतो व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू.
बाटली दे ना तू. ये हमारा चाय, ये आंध्रा संपला आंध्रा. हे जे पूर्ण धुकं दिसतंय ह्याच्यामध्ये ते जे बोलतात ना काळू वॉटरफॉल ते आपल्याला धुक्यामध्ये दिसत नाही, पण एक्झॅक्टली पॉईंट हाच आहे. हे जे आहे हा इथून वरतून बघा लागतो आणि जे काळू वॉटरफॉलला जातात ते म्हणजे खालतून रस्ता आहे. वरतून पण दिसतोय तो, आता धुकं असल्यामुळे मॉर्निंगला एकदम धुकं असल्यामुळे तो दिसत नाही आहे. आता बघा आपण हे बघतो पण काय दिसत नाही आहे. ते ट्राय आपण ट्राय करू एकदा. आता 15 मिनटं बसूया निघूया. तुला फुलं पाहिजे ना, हे घे. काय मॅनेजर खाली आपल्या गाडी पशी वरती जायचं वाटतं आपल्याला. वरती जायचं. डोंगरात जायचं आपलं. मॅनेजरला माहिती असेल. जास्त पुढे जाऊ नका, इकडे फेसबुक सगळे. हे बघा हे एकदम भारी नजारा दिसतोय. किती भारी दिसतोय नजारा बघा तर. नुसतं बघावं असं एकदा बघितलं वाटतंय इथल्या जागेवर हलू नाही. हे बघा एकदम धुकं डोंगर आणि पावसाचे दिवस म्हणल्यावर आपला जंगलाचे आंध्राई जंगल. आता आपण जवळपास अर्ध्यामध्ये आलो तर अर्ध्यामध्ये आलो तर ना अर्ध्याच्या पुढे अजून ट्रॅकिंग बाकी. आता इथून पुढे खरं जंगल चालू होणार आहे. असं ट्रॅक डायज म्हणतात. इथून पुढे खरं जंगल स्टार्ट होणार आहे. तर आता आपण पुढे पण बघूया अजून काय काय बघायला भेटतं आपल्याला नवीन नवीन काय काय नाही. तर हे बघा ओरिजिनल जंगल चालू झालेलं आहे. हे बघा काय झाडे दिसते ती एक मोठाले आणि एकदम भारी भारी. बापरे केवढं मोठं झाड आहे बघा. बघितलं का झाड किती मोठे. आता आपण निघालो दमादमानं. पण ह्या जंगलामध्ये एवढा मोठा दगड एवढं मोठं झाडं असे बघतात डोळे फिरते ना असे झाड आहेत. हे पण झाड किती मोठे आहे. आंब्या झाड म्हणून वाटलं पण आंब्या झाड म्हणून. आंब्या झाड बघा आपल्या गावाकडं कुठं दिसणार नाही एवढं मोठं झाड आहे हे आंब्याचं. लांबलं मी कसं मोठं लढ झालं. चला तर अजून पुढे बघा हे आमचं मामा. हे बघा हे बघून झाडं अशी झाडं डेंजर दिसतात ना. तरी आज पाऊस बंद आहे त्याच्यामुळं तरी बघा हे पण रात्रीच्याला पाऊस झाला त्याच्यामध्ये पाणी पण साचलेलं आहे बरेच जागेवर. आणि ट्रेक टायरचं म्हणणं आलं की पाऊस जर असतं तर अजून जास्त खूप मज्जा आली असती किंवा तो फुल वेगळा आला असता अजून. म्हणजे वातावरण एकदम सुटेबल झालं असतं. पुढे थोडीशी ट्रॉफिक झाली म्हणजे थोडंसं आता एकेरी आणायला दिसते. हे बघा आता हे झाड बघा. हे बघा महादरवाजा दिसतो ह्यो. ते काय म्हणतात ह्याच्याकडे जाण्यासाठी महादरवाजा. किती मोठा दिसतो दरवाजा. आता आपण दरवाजा पार केलेला आहे. हे बघा आपला दरवाजा नैसर्गिक दरवाजा. आता आपण जवळपास चालत राहायचं. हे बघा किती मोठा दगड आहे. जसं काय वाटतंय कुठून वरून डोंगरावर ढासाळे दगड खाली आले तसंच. आता जंगल म्हणल्यास थोडंफार असतेच. तरी पण या जंगलाचं ट्रॅक डायस असल्यामुळं काय रेग्युलर येणं जाणं चालू राहते वाटतं.
त्याच्यामुळे जास्त काय भीतीचं वातावरण नाही आहे इतकं. कसे रस्ते ते पाण्याने खांदू खांदू गेलेले आहेत. कसं वाटतंय जंगल? जंगल जर आवडलं असेल तर एकदा लाईक करा आणि एकदा सबस्क्राईब करा. चला पुढे. मामा हाय करतोय, खरा ना हाय राव. आता एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, एकदम डेंजर झाड. बघा हे झाड कसं आहे, एकदम भीतीदायक झाड दिसते. कसं आहे, किती मोठं खोड आहे, 3 खोड आहेत, 4 माणसं मध्ये हाय 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 हाय. बाय 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 नाही बोलायचं. बाय नाही. अजून खायचं. आता वाढले, काय बी करत आता नाही, वाढले. काय बी करत नाही. 9. पुढे गेला ट्रेक राईड. फायनली आपण आलो धबधब्यापाशी. आता शेवटचा पॉईंट राहिला होता तो धबधबा. तो धबधबा पाहण्यासाठी आपण तिथं पोहोचलेला होता. आता या अंधारी जंगलाची जत्रा बघा आणि खाऊ गल्ली पण बघा कशी आली कशी नाही म्हणून. आता एक बारी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर तुम्हाला आता ओरिजिनल शेवटचा पॉईंट दाखवतो. ओरिजिनल बरं का. हे बघा मागं एकदम फक्त जंगलच बघा, दुसरं काही बघू नका. हे खाऊच गल्ली आहे आपली आंध्रा जंगलाची. आता आपण पुढे चाललो तर आणि चला तर आता तुम्हाला एकदा परत एकदा इथून व्ह्यू दाखवतो. बघा हे व्ह्यू, याला म्हणतात. तुम्ही खरंच एकदा तरी नक्की जंगलामध्ये या फिरायला आणि खाऊ गल्लीचा आनंद घ्या. पण एवढंच एक रेट लय जास्त आहे, त्याच्यामुळं आपलं खायचं सोबत घेऊन या, कारण खूपच महाग आहे इथं. आणि त्याच्यामुळं आता आपण थोडंसं खाल्ल्याला आणलेलं आहे. आता थोडीशी आपण मस्तपैकी मस्ती फिस्ती करूया. आता आंघोळ्या केल्या नाहीत आपण. आज सकाळी बघितलं तुम्ही, आंघोळ्या काही केलं नाही. नुसतंच निघालो सकाळी 6 वाजताच निघालो आपण. आता हे बघा एवढी मोठी नदी दाखवतो तुम्हाला एकदा. नदीमध्ये धबधबा हे बघा, इथं वरतून पाणी डोंगरावरून खाली जाते, असंच खाली जाते. आणि हे बघा जंगल, जर लय पाऊस जर झाला तर ह्या जंगलामध्ये किती प्रेशरनं पाणी येईल. आणि हे बघा पूर्ण असं म्हणजे जत्रा भरली आहे आंध्रा जंगलाच्या पॉईंटला. हा मेन पॉईंट आहे, म्हणजे इथूनच ट्रॅक संपते. आणि हे बघा हे आंध्रा जंगलाचा जंगल आणि जंगलाचा भाग कसा दिसतोय. चल साईड. हे बघा कसं भारी दिसतंय, भारी. हे बघा वर किती मोठा डोंगर दिसते. आणि जत्रा आंध्रा जंगलाची जत्रा. अँड हे आपला डोंगर आणि एवढी पब्लिक, कमीत कमी 1000 ते 2000 माणसं असतात विकेंडला. दर संडेला, सॅटर्डेला कमी असतात, संडेला जास्त असतात. हे बघा आज तर जत्राच भरली आहे. आणि आता आपली ऑलमोस्ट शेवटच्या पॉईंटपर्यंत आलोत आपण. आता आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली आहे. आपला ट्रॅक जवळपास इथंच असं संपवावं लागेल असं मला वाटतंय. आता बघू आपण कुठपर्यंत चालतंय कुठपर्यंत नाही. एकदा मला वाटतंय की
तर आपण आता आंघोळ फिंगोळ करून फ्रेश झालेला जण आता आपला इथं स्टॅग जवळपास संपतोय. आपल्या मोबाईलची चार्जिंग पण संपत आली. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. एकदा सबस्क्राईब करा, एक लाईक करा. थँक्यू.